या पाण्यात पाय अशा प्रकारे ठेवा, मधल्या बोटाला ही पट्टी अशा प्रकारे लावा आणि ही योगासने करा. दबलेली नस, सायटिका पेन कायमचा नष्ट करा. नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जास्त वेळ बसून राहिल्यावर पायाला मुंग्या येत असतील तर सायटिका पेनची ही पहिली पायरी आहे हे ओळखून घ्या. कमरेला मार लागणे, महिलांमधील प्रसूती, जास्त वजन उचलणे किंवा इतर कोणत्याही कारणाने तुमचे मणके सरकतात किंवा मणक्यात गॅप कमी होतो आणि कमरेतील L4, L5, S1, S2 आणि S3 या मणक्यांपैकी कोणत्याही मणक्यातून निघणारी चेतारज्जू म्हणजेच नस दबली गेली तर पायात भयंकर कळ, वेदना आणि सनक जाऊ लागते. कधी कधी ती इतकी असह्य होते की बेडवर कूस बदलणे देखील वेदनादायक होते. त्यामुळे ही समस्या यापेक्षाही गंभीर रूप धारण करण्यापूर्वी वेळीच तुम्ही जागृत व्हा. आणि आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, जो ॲक्युपंक्चर पॉईंट सांगणार आहे, जी योगासने सांगणार आहे ते नियमित करा. आणि ते जाणून घेण्यासाठी मात्र हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. पण यापूर्वी तुम्ही जर आमचा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलचे सभासद व्हा. असेच माहितीने परिपूर्ण आरोग्यवर्धक व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी बेल बटन क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. सायटिका पेन घालवण्यासाठी आपण सर्वप्रथम एका मोठ्या कटोरीत गरम पाणी घ्यायचे आहे. हे पाणी आपले पाय सहन करू शकतील एवढेच गरम घ्यावे. साधारण 10 लिटर पाणी आपण घेणार आहोत. यामध्ये 1 मूठभर मीठ मिसळावे. मीठ लहान मोठे कोणतेही चालेल. यानंतर अर्धा लिटर ॲपल सायडर व्हिनेगर यात ॲड करावे. ॲपल व्हिनेगर किराणा दुकानातून आपल्याला सहजपणे विकत मिळेल. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करावे आणि यामध्ये तुमचे दोन्ही पाय बुडवून ठेवावेत. साधारण पाणी थंड होईपर्यंत म्हणजे अर्धा ते 1 तास पाय या पाण्यामध्ये असेच बुडवून ठेवा. हा प्रयोग रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. या पाण्यातून पाय काढल्यावर फरशीवर किंवा जमिनीवर न ठेवता टॉवेलने चांगल्या प्रकारे कोरडे करून यानंतर लोकरी सॉक्स घालून झोपी जा. सकाळी उठल्यावर देखील सॉक्स काढल्यावर अनवाणी पायाने न चालता स्लीपरचाच वापर करावा. दिवसभर देखील अनवाणी पायांनी चालू नये. सकाळी उठल्यानंतर फक्त 20 मिनिटे तुमच्या शरीरासाठी द्या आणि पहिल्यांदा आपल्या हाताच्या रिंग फिंगरच्या या मधल्या पेऱ्याला अशा प्रकारे दाबा. हा आपल्या शरीराच्या मणक्यांसाठीचा ॲक्युपंक्चर पॉईंट असतो. किंवा यासाठी तुम्ही एका सेलोटेपवर बारीक कशाचेही दाणे अशा प्रकारे पसरून ही टेप बोटावर म्हणजे या रिंग फिंगरवर अशा प्रकारे चिटकून देखील तुम्ही ठेवू शकता. लक्षात ठेवा, जेवणामध्ये पोटात गॅस निर्माण करणारे घटक वर्ज्य करायचे आहेत, कारण पोट फुगल्याने या नसांवर देखील ताण येतो. यानंतर मात्र मी सांगितलेली फक्त ही 4 योगासने करायची आहेत, जी आपल्याला फक्त 10 ते 15 मिनिटेच वेळ घेतील. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होऊन तुमची सायटिका पेनची समस्या मुळापासूनच नष्ट होईल. पहिले आसन म्हणजे भुजंगासन. दुसरे आसन म्हणजे बटरफ्लाय आसन. तिसरे आसन आहे कंबर चक्रासन आणि चौथे आसन म्हणजे पवन मुक्तासन. मित्रांनो, फक्त 20 मिनिटे ही आसने करा आणि सायटिका पेनपासून तुम्ही मुक्ती मिळवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.